मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज 2020 विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना अगदी थोड्याच वेळात सुरू होईल। गदविजेत्या भारतासमोर उपांत्य फेरीत इंग्लंडचं आव्हान आहे। टॉस या सामन्याचा झालेल्या नाणेफेक जिंकली आहे इंग्लंडने आणि पहिली गोलंदाजी करण्याचा इंग्लंडने निर्णय घेतला। त्यामुळे आता भारताला फलंदाजीसाठी पाचारण करण्यात आले। या सामन्याकरता गेले 2 दिवस वानखेडेवर दोन्ही संघांनी कसून सराव केलाय। सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना वगळता प्रत्येक सामना जिंकलाय। तर हॅरी ब्रूकच्या इंग्लंड संघाने सुपर 8 फेरीतले तिन्ही सामने जिंकले। त्यामुळे आजच्या निर्णायक सामन्यात मोठी चुरस पाहायला मिळणार। सेमीफायनलसाठी भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये। सिद्धेश कांसे आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। सिद्धेश, पहिली बॅटिंग आहे म्हणजे आता एक मोठं लक्ष ठेवावं लागेल इंग्लंड समोर, कारण ग्राउंड छोटा आहे आणि इंग्लंडची बॅटिंग मजबूत आहे। अश्विन, वानखेडेचं मैदान आणि टीम इंडिया हे एक समीकरण आहे। वानखेडेच्या मैदानावर याआधी 2023 ची सेमीफायनल झाली होती न्यूझीलंड अगेन्स्ट, ती आपण जिंकली होती। पण आपल्या समोर आता आव्हान आहे ते इंग्लंडचं। याच संघासोबत गेले 3 वर्ल्ड कप आपण सेमीफायनल खेळतोय। अश्विन, तुला आठवत असेल 2022 ला आपण मेलबर्नमध्ये सेमीफायनल खेळलो, इंग्लंड अगेन्स्ट दुर्दैवानं हरलो। मात्र गेल्या वर्ल्ड कप मध्ये आपण पुन्हा इंग्लंडची गाठ पडली, आपण त्यांना हरवलंय आणि आता आपण आपल्या घरच्याच मैदानात पुन्हा एकदा इंग्लंडचा सामना करतोय। टॉस हरलोय पण चिंतेची बाब नसावी, कारण वानखेडेच्या मैदानाशी आपले भारतीय खेळाडू पुरेपूर त्यांना इथली माहिती आहे या मैदानाची। खास करून सूर्यकुमार यादव जो मुंबई इंडियन्स कडनं खेळतो, मुंबईचाच खेळाडू आहे। बुमराह, हार्दिक, ईशान हे आपले की प्लेयर्स जे आहेत त्यांना ते बराच अनुभव आहे या मैदानात खेळण्याचा। त्यामुळे एक मोठी धावसंख्या उभारण्याची आता भारतीय फलंदाजांना गरज आहे आणि इंग्लंड समोर एक मोठं आव्हान ठेवून त्या फायनलकडे कूच करायची आहे। खरं सिद्धेश, एक मोठं आव्हान ठेवावं लागेल जसं तू म्हणतोस, कारण इंग्लंडची बॅटिंग ही तगडी आहे, बॅटिंगमध्ये डेप्थ आहे आणि त्यासोबतच वानखेडेची खेळपट्टी आता बघूया नेमके काय रंग दाखवते। धन्यवाद सिद्धेश या माहितीबद्दल। आणि वानखेडे स्टेडियम परिसरातनं आपले प्रतिनिधी सचिन गाड आपल्या सोबत आहेत। सचिन, इंडिया बॅटिंग करणार आहे, भारतीय संघ पहिली बॅटिंग करणार आहे। क्रिकेट रसिकांचा कसा उत्साह आहे तिकडे? वानखेडे एव्हाना फुल झाला असेल, तुला काही क्रिकेट रसिकांशी बोलता आलं का सचिन? नक्कीच अश्विन, आता अवघ्या काही मिनिटात या सामन्याला सुरुवात होणार आहे आणि तमाम क्रिकेट रसिकांची उत्सुकता ही शिगेला पोहोचलेली आहे। आपण सध्या वानखेडेच्या परिसरात आहोत आणि जर बघितलं तर सामना हा आज चालू आहे, मात्र एक वेगळाच सामना किंवा तेवढाच उत्साह हा चाहत्यांमध्ये आहे। यातील कोणालाही सामना बघता येणार नाही, कारण आधीच सगळे जे प्रेक्षक होते ते आत गेलेले, मात्र तरी देखील हे सगळे प्रेक्षक इथून सामना हा त्यांच्या मोबाईलवर बघतील आणि जाता येता कुठे आपली इंडियन टीम कुठे दिसली, कोणता प्लेअर कोणाला दिसला तर नक्कीच त्याला बघण्यासाठी सगळे चाहते उत्सुक आहेत। आपल्यासोबत सध्या काही चाहते आहेत। सामन्याला आता टॉस झालेला आहे, भारत पहिली फलंदाजी करणार आहे। काय वाटतं आज कोण सगळ्यात चांगली फलंदाजी करेल? फलंदाज तर आपले सगळेच चांगले आहेत, पण त्यातल्या त्यात हार्दिक पांड्या आणि सूर्या याच्यावर जास्त होप आहेत। म्हणजे ते चांगली फलंदाजी करून आपला स्कोर चांगला बनवतील असे आम्हाला सगळ्यांना वाटतंय। वेस्ट इंडिजसोबतचा जो सुपर 8 मधला सामना होता त्यात वेस्ट इंडिजने चांगला स्कोअर केला होता आणि संजू सॅमसनने जर 100 पर्यंत त्याने मजल गाठता आली नसती त्याला तर कदाचित हे कठीण गेलं असतं। काय वाटतं आज संजू सॅमसन कसा परफॉर्मन्स देईल? आज संजू सॅमसन चालेल, आज इंडियाचे सगळे प्रत्येकी टीम चालेल इंडियाची, पण सगळ्यात फोकस असेल अभिषेक शर्मावरती। अभिषेक शर्मा आज चालला तर इंडिया नरेंद्र मोदी स्टेडियमला आपल्याला पाहता येईल। त्याच्यानंतर मग बुमराचा यॉर्कर, जर बुमराचे यॉर्कर आज पडले तर इंग्लंडची दांडी डायरेक्ट गुल होणार आहे आणि आपण डायरेक्ट नरेंद्र मोदी स्टेडियमला फायनल खेळणार आहोत। इंग्लंडचं आव्हान आहे, इंग्लंडचे सगळे T20चे स्पेशालिस्ट आहेत। याआधी इंग्लंडने आपल्याला T20मध्ये हरवलेली देखील कुठं कधी हरवलं नाही वाटतं ना, नक्कीच प्रेक्षकांचा उत्साह आपण बघतोय की शिगेला पोहोचलेला आहे आणि वानखेडेच्या स्टेडियमच्या बाहेर देखील आपण प्रचंड गर्दी अनुभवतोय। अश्विन, अरे सचिन, आणि साहजिकच उत्साह आहे कारण आता आपली पहिली बॅटिंग आलेली आहे। बघूया आता नेमकी मोठा स्कोर कसा भारतीय संघ करतोय। ही भारतीय संघाची बस काही वेळापूर्वीच जेव्हा संघाचं आगमन झालं या स्टेडियममध्ये आणि आता थोड्याच वेळात म्हणजे 7 वाजता या सामन्याला सुरुवात होईल आणि एक मोठं लक्ष आता भारतीय संघाला इंग्लंड समोर ठेवावं लागणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।